ढाकणे पिता पुत्राला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज शिरूर कासार बंदची हाक पुकारण्यात आली आहे आणि या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा सुद्धा काढण्यात येतोय। या मोर्चाला सुरुवात झालेली असून या मोर्चामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे सामील झालेले आहेत। नवनाथ वाघमारे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। ते सुद्धा आपल्याला पाहायचंय। ढाकणे पिता पुत्राला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज शिरूर कासार बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ भव्य असा मोर्चा सुद्धा शहरात निघतोय। या मोर्चाला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आणि या मोर्चामध्ये ओबीसी नेते सुद्धा सहभागी होणार आहेत। लक्ष्मण हाके हे सहभागी होतील अशी माहिती मिळते। तत्पूर्वी नवनाथ वाघमारे हे सामील झालेले आहेत। नवनाथ वाघमारे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत। त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे स्वानंद पाटील यांनी। आपण पाहूयात। मागणी आमची एवढीच आहे आजच्या मोर्चात की त्याच्यावरती कारवाई होऊ नये, त्याला अटक झालेली नाही आहे, तर ही प्रशासनाने त्याला लवकर अटक करावी। आणि काल जी त्याच्या घरी सामुग्री काही सापडली, त्याच्या इथं जी काल हरणाचं मांस सापडले, त्यानंतर काही वाघूर, काही गांजा, काय जे धंदे करत होता हे धारदार शस्त्र पण सापडलेले आहेत। काय त्याच्या घरी सापडलेलं आहे आणि याच्या घरी आणखीन बरंच काही सामान हे निघू शकतं ही मला त्याची पूर्णपणे खात्री आहे। त्यामुळं याची SIT चौकशी व्हायलाच पाहिजे ही मी प्रशासनाला विनंती करीन। आणि आम्हाला सुरक्षेचा एवढा धोका आहे त्याच्यापासून की तो आम्हाला कधीही काही करू शकतो येऊन, आणि त्यामुळे प्रशासनाने आम्हाला संरक्षणाची देखील याची व्यवस्था करावी। आणि आमच्यावरती हा जीव मारून टाकून आम्हाला गेला, या अवस्थेत टाकून हरिण मारून घेऊन गेलेला आहे, याची पण प्रशासनाने काळजी घ्यावी आणि त्याच्याबरोबर जी होईल ती कारवाई ज्या नियमात असेल आणि आम्हाला न्याय द्यावा करावी। फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला मारहाण झाली होती, तर सध्या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। विविध मागण्यांच्या संदर्भात सध्या हे सर्वच ओबीसी नेते सुद्धा आक्रमक झाल्याचं आपण एकंदरीत पाहतोय। ढाकणे पिता पुत्राला मारहाण करण्यात आलेली होती आणि त्याच्याच घटनेच्या निषेधार्थ आज शिरूर कासार बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे। सतीश भोसले हा त्यातला आरोपी असून तो सध्या फरार आहे। त्याच्या शोधासाठी पथकं सुद्धा रवाना करण्यात आलेली आहेत आणि सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असून त्यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते आणि त्याचमुळे त्यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आले। आज शिरूर येथे मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येतोय। आपण जर बघितलं गेल्या काही दिवसात खोक्या उर्फ जो भोसले याचं आपण जर बघितलं तर बरेच कारनामे समोर आलेले आहेत। काय मागणी आंदोलकांची नेमकं काय असणार? खरं तर त्या खोक्या उर्फ बोक्या सतीश भोसले यांनी गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये हायदोस घातलेला होता। अनेक लोकांना मारहाण, गोरगरिबांना मारहाण करण्याचं काम केलं, परंतु त्याच्या विरोधात केस दाखल करायला सुद्धा प्रत्येक माणसाला भीती वाटत होती। परंतु भगवान के घर देर है परंतु अंधेर नाही अशी परिस्थितीनुसार त्यांनी आता ढाकणे कुटुंबियाला एक हरणाचा शिकार करू दिलं नाही म्हणून त्याला मारहाण केली, त्यांचे दात पाडण्याचं काम केलं, दोघा बापलेकांना मुलाचा पाय तोडण्याचं काम केलं आणि तिकडं सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेडा या गावातील तरुणाच्या पायावर बॅटने फटके देण्याचं काम केलं। अगदी 12-15 दिवस त्याला डांबून ठेवण्याचं काम केलं आणि तो खोक्या या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्याने शेकडो हरणं, शेकडो काळवीट, हजारो मोरांची तस्करी करून याचं मांस स्वतः पार्टी नावाची त्याची गँग, त्या पार्ट्यांना पार्ट्या करायच्या आणि सर्व त्याच्या टीमवर हातावर पार्टी असं बोललेलं आहे, अशी त्याचे सगळे म्हणजे साथीदार आहेत। आणि खरं तर त्याचा म्होरक्या, त्याचा आका या मतदारसंघाचा आमदार सुरेश अण्णा धस आहे। त्यामुळं या सगळं मोरांचं, हरणांचं, काळविटाचं मटण अनेक वेळा सुरेश धस यांच्या घरी गेलं। सुरेश धसांना त्याचे डबे जात होते, सुरेश धसांना मांस जात होतं, सुरेश धसांचं पूर्ण कुटुंब हे मांस खाण्याचं काम करत होतं। त्यामुळं सुरेश धसांवर प्रमुख आरोपी सुरेश धसांना केलं पाहिजे। सुरेश धसांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे, तरच या मतदारसंघाला, या शिरूर तालुक्याला आणि गोरगरिबाला न्याय मिळेल, त्या मुक्या प्राण्यांना न्याय मिळेल।
त्याशिवाय इथं न्याय मिळणार नाही. गृहमंत्र्याचा लाडका आमदार, गृहमंत्र्यांनी तळहातावर झेललेला आमदार जर असे कृत्य करत असेल तर गृहमंत्र्यांवर सुद्धा आम्हाला आरोप करायला आता काही हरकत नाही. कारण तुम्ही अशा माणसाला जवळ करून त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक ओबीसी नेतृत्व संपवण्याचं काम करता, अनेक लोकांना संपवण्याचं काम करता, अनेक लोक गोरगरिबांना संपवण्याचं काम करता. अशा आमदाराचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे आणि अशा आमदाराला तात्काळ अटक झाली पाहिजे. आपण जर बघितलं तर एक प्रकरण 1.5 वर्षापूर्वीचं आहे आणि एक प्रकरण फेब्रुवारी महिन्यातलं आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात दिरंगाई केली असं म्हणता येईल का? खरं तर या भागाचे पोलीस निरीक्षक जे आहेत हे पूर्ण सुरेश धस यांचे कोणीतरी नातेवाईक आहेत किंवा मित्र आहेत आणि ते पूर्ण सुरेश धसांचा आदेश आल्याशिवाय कुणाचाही गुन्हा दाखल करत नाहीत. आणि माझा तर आरोप आहे सुरेश धसांचा